नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. श्रावण महिना हा सगळ्यांच्याच खूप आवडीचा असतो, कारण या महिन्यामध्ये अनेक सण उत्सव असतात. आणि याच सणांमध्ये एक सण म्हणजे रक्षाबंधन. हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप आनंदाचा दिवस असतो, कारण या दिवशी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी स्त्रियांना माहेरी जायला मिळतं. तिथं गेल्यानंतर आपलं बालपण पुन्हा एकदा जगता येतं. मंडळी, राखी पौर्णिमा म्हटलं की अगदी लहानपणाचे दिवस आठवतात. भावाला बहिणीने राखी बांधल्यानंतर आई वडिलांकडून घेतलेले 10-20 रुपये बहिणीच्या हातात ठेवणं, किंवा अगोदरच्या दिवसापर्यंत मी तुझ्याकडून राखी बांधूनच घेणार नाही असं म्हणणारा भाऊ आणि त्यांची ती गोड भांडणं, ह्या सगळ्या गोष्टी क्षणात डोळ्यासमोरून सरकतात. आणि हे सगळं झाल्यानंतर एकमेकांना प्रेमानं भरवलेली ती मिठाई. पण मंडळी, राखी म्हणजे फक्त हातावर बांधलेला एक साधा धागा आहे का? तर नाही. त्यामागं शेकडो वर्षाची परंपरा, अतूट प्रेम आणि विश्वासाची एक सुंदर भावना आहे. आणि आजच्याच व्हिडिओमध्ये आपण ते अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेऊयात की हा सण आपण का साजरा करतो किंवा त्याचं महत्त्व काय. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राखी पौर्णिमेचा सण नेमका कधी सुरू झाला यामागे अनेक सुंदर कथा सांगितल्या जातात. त्यातल्या काही गोष्टी आपण पाहूयात. श्रीकृष्ण आणि द्रौपदीची गोष्ट. एकदा भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्रामुळे जखम झाली होती आणि त्याच्यातून रक्त वाहू लागलं होतं. आणि त्यामुळे सगळेजण घाबरले होते. पण द्रौपदीने कसलाही विचार न करता आपल्या लाडक्या जरीच्या साडीचा पदर फाडला आणि श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. आणि त्या एका धाग्याने श्रीकृष्णाच्या मनाला स्पर्श केला. आणि जेव्हा कौरवाच्या भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं ना, तेव्हा श्रीकृष्णाने ते एका साडीच्या तुकड्याची परतफेड अनेक वस्त्र देऊन द्रौपदीचं रक्षण केलं होतं. त्यातली दुसरी गोष्ट ही बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा नसेल, माझ्याही अलीकडे वाचण्यात आलेली आहे. राणी कर्णावती आणि मुघल सम्राट हुमायूं. चित्तोडची राणी कर्णावती हिच्या राज्यावरती जेव्हा शत्रूने आक्रमण केलं, तेव्हा तिने संरक्षणासाठी मुघल सम्राट हुमायूं याला राखी पाठवली होती. आणि हुमायूंने एका हिंदू बहिणीच्या राखीचा मान राखला आणि आपले सैन्य घेऊन तिच्या मदतीला धावून गेला. तिसरी गोष्ट यम आणि यमुनेची कथा. असं म्हणतात की यमुनेने जेव्हा आपला भाऊ यमराजला राखी बांधली, तेव्हा यमराजने तिला अमरत्वाचं वरदान दिलं आणि सांगितलं की जो भाऊ आपल्या बहिणीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेईल त्याला दीर्घायुष्य लाभेल. तर हे झालं राखी पौर्णिमेच्या संदर्भात. पण महाराष्ट्रात या दिवसाला आणखीन एक मोठं महत्त्व आहे, ते म्हणजे नारळी पौर्णिमेचं. नारळी पौर्णिमा हा उत्सव कोळी बांधवांचा उत्सव आहे. आपल्या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो आणि मासेमारी बंद असते. आणि या दिवशी समुद्राची पूजा केली जाते. या दिवशी कोळी बांधव समुद्राला श्रीफळाचा नैवेद्य दाखवतात, पूजा करतात आणि समुद्राला शांत होण्यासाठी प्रार्थना करतात. आणि यानंतरच त्यांची नवी नौका समुद्रात उतरते. आणि म्हणूनच या दिवशी घराघरात गोड नारळी भात आणि नारळाच्या वड्या आवर्जून बनवल्या जातात. भावाची खरी भेट काय असते, तर भावाने बहिणीला फक्त पैसे किंवा महागडे गिफ्ट्स न देता आयुष्यभर तिच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे आणि तिचा आदर करण्याचे वचन द्यावे. आणि भावांसाठीच नाही तर बहिणींनी सुद्धा भावाची परिस्थिती पाहूनच ओवाळणी घ्यावी. तर मंडळी, आजच्या या काळात रक्षाबंधनाचा अर्थ आणखी विस्तार वाढलेला आहे किंवा विस्तृत झालेला आहे. तर आज फक्त भाऊच बहिणीचे रक्षण करतो असे नाही, तर अनेक बहिणी भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात, त्याच्या सुखदुःखात त्याला साथ देतात. तर ज्यांना भाऊ नाही त्या बहिणी एकमेकींना राखीसुद्धा बांधतात बरं. कित्येक लोक आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांना राख्या पाठवतात. म्हणजे जो कोणी आपले रक्षण करतो, आपल्याला आधार देतो, त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर सण आहे. तर असा हा गोड आणि पवित्र आणि नात्याची विण घट्ट करणारा राखी पौर्णिमेचा सण. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडून राखी पौर्णिमेच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा भाऊ किंवा बहीण सध्या तुमच्यासोबत नसेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करून त्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू
नक्की आणा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि आता जाता जाता एक सांगेल की जे बहीण भाऊ बऱ्याच दिवसांपासून काही कारणास्तव उगाचच एकमेकांशी बोलत नसतील तर त्यांनी या राखी पौर्णिमेला एक कॉल तरी नक्की करा.